माहित नाही मला का, पण आज मुली प्रत्येक क्षेत्रात आपल्या पुढे आहेत. तुम्ही नाराज झाले का? नाराज व्हायचं काय कारण आहे? त्या किती हुशार असल्या तरी शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत. फक्त आतापर्यंत चॉईस तुमच्याकडे होता, इथून पुढे तुमच्याकडे असणार आहे. म्हणजे अजून काही दिवस असे येतील, आतापर्यंत मुलगा मुलगी बघायला जायचा, काही दिवसांनी ह्या अशा एकत्र येतील, एकमेकीला फोन करतील, चल जरा नागपूरला जाऊन येऊ. मैत्रीण विचारेल नागपूरला काय, नाही ते मुलाचे वडील महिना झाले फोन करतायत, मुलगा बघून जा, मुलगा बघून जा. त्या 5-6 याला तुम्ही सांगून ठेवलंय का अशा वेळेस आवाज खराब करायला? पण त्या 5-6 जणी अशा गाडी बिडी घेऊन निघणार मुलगा बघायला. आपला भाऊ कुठेतरी दारात रांगोळी काढत असणार, त्या येणार, आपण आरशाच्या पुढे इनबिन करून उभं राहायचं, त्या येणार असं पायावर पाय टाकून बसणार, मग आपण चहान पोहे घेऊन जायचे, त्या असं डोळ्यात डोळे घालून विचारणार का रे स्वयंपाक जमतो का? पोरींनी जर होकार दिला तर लग्न जमतील अशी परिस्थिती येणाऱ्या काळात येईल. पण याचा अर्थ तुम्ही हुशार नाहीत असं नाही. पोरांमध्ये प्रचंड ताकद आहे, पोरं प्रचंड हुशार आहेत. फक्त पुढची जी 5-6 वर्ष आहेत ना कॉलेजमधली किंवा अभ्यासाची, ही आपण थोडंसं गांभीर्यानं आपल्या शिक्षणाकडे पाहिलं पाहिजे. आज साहेब, मुलींच्या आईवडिलांना चिंता नाहीये मुलींच्या लग्नाची, पण मुलांच्या आईवडिलांना एवढी काळजी आहे. परवा सोलापूरला लग्न न जमणाऱ्या 5-50 पोरांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा नेला. आता कलेक्टरनं कुठून यांची लग्न जमवायची? लग्नच जमत नाहीयेत साहेब. आमच्याकडे एकाचं लग्न जमत नाही, त्याला त्याच्या मित्रानं सांगितलं, म्हटलं टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे जर बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचा, म्हटला मग लग्न जमतंय. मुलीच्या वडिलांनी विचारलं किती पगार आहे, त्यानं सांगितलं 1.5 लाख. मुलीचे वडील म्हटले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणते तसं फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो. म्हटलं तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? आपल्यामध्ये प्रचंड ताकद आहे पोरांनो. फक्त मोठी स्वप्न बघायची, काहीतरी धम्माल आयुष्यात करायची, हे आज स्वतःला ठरवून सांगा. आपल्या प्रचंड ताकद आहे. आणि पोरांनो, आपण अशा भूमीमध्ये जन्माला आलो, या भूमीला छत्रपती शिवाजीराजांचा वारसा आहे. शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजीराजे तुमच्या माझ्या समोर काही आदर्श ठेवले. मला वाटतं ते आदर्श आपल्या समोर असले पाहिजेत. मला माहित नाही गॅदरिंग फेब्रुवारी मध्येच का असतं. मी गेले कित्येक वर्ष बघतो सगळे कॉलेजचे गॅदरिंग फेब्रुवारी. का असते फेब्रुवारी मध्ये मला ठाऊक नाही. पोरं तर इतकी आतुरतेनं म्हणजे एरवी हिरवं दिसणारही फेब्रुवारी मध्ये अचानक गुलाबी दिसायला लागतं. आज कोणता डे? ओके ओके. काल कोणता होता? त्याच्या आधी? ओके ओके ओके. हगतेला नक्की मिठी मारा, पण घरी गेल्यानंतर आईला असा हातात हात द्या, वडिलांना छान कवटाळून मिठी मारा. आणि स्पर्श कोणतेच वाईट नसतात. त्या स्पर्शांमधली संवेदनशीलता, सात्विकता आपल्याला जपता आली पाहिजे. किती दिवस झालेत आठवून बघा बरं की आपल्या आईसोबत स्पर्श नाही, आपल्या वडिलांसोबत स्पर्श नाही. आई वडिलांसोबत स्पर्श ठेवायला काय लागतं? सकाळी घरातनं बाहेर पडलात ना किंवा आज घरी गेलात ना, तुम्ही एक प्रयोग करून बघा. आईच्या पायावर असं डोकं ठेवा, आई काळीच काढून देते, माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते. बापाच्या पायाला फक्त हात लावून बघा, बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो. काय मजा आहे त्या स्पर्शामध्ये. मला वाटतं ते स्पर्श आपल्याला अनुभवता आले पाहिजे. काहीतरी प्रॉमिस डे पण असतो म्हणे. आज स्वतःला प्रॉमिस करून टाका की आम्ही आमच्या मस्तीत, आम्ही आमच्या धुंदीत असे जगू की आयुष्याच्या शेवटच्या वळणावरती असताना आमचं आम्हाला कौतुक वाटलं पाहिजे. स्वतःला आज प्रॉमिस करून टाका, कितीही आयुष्यात संकट आली तरी आम्ही खचून जाणार नाही, संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहू. हे प्रॉमिस तुम्हाला केलं पाहिजे. चॉकलेट डे वगैरे होतं की नाही? कॅडबरी बिटबरी सगळ्या पर्स मध्ये, सगळ्या पॉकेट मध्ये कॅडबरी सापडतात. ते तुम्हाला लहानपणी माहिती आहे, लेमन गोळी यायची, ती अशी शर्ट मध्ये गुंडाळून दातानं फोडून त्याचे 2 तुकडे करायचे,
आणि मग मित्राच्या समोर ठेवायचे आणि त्याला म्हणायचं दोन्ही सारखेच आहेत, घे तुला कोणती घ्यायची. काय मजा होती ना त्या गोष्टीमध्ये. मला वाटतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला एखाद्या वळणावरती आठवता आल्या पाहिजेत. तारुण्य म्हणजे फक्त 60-70 किलोचं वजन, 2 पाय 2 हात, अवयवांचं पॅकेज म्हणजे तारुण्य नाहीये. तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचा विरत स्पंदन, निसर्गानं माणसाला दिलेला सगळ्यात श्रेष्ठ वर. हे तारुण्य असं आहे की हेच वय उंच भरारी घ्यायचं आणि हेच वय पाय घसरण्याचं. या वयात पाय घसरू द्यायचे का या वयात उंच भरारी घ्यायची, मला वाटतं ते तुम्हाला ठरवावं लागेल. का बरं आपण मोठी स्वप्न बघायची नाहीत? मी आज या कॉलेजच्या गॅदरिंगच्या निमित्तानं तुम्हाला सांगेल, कॉलेजचे दिवस तर परत मिळत नाही, ते एन्जॉय करा. पण ते सगळं करत असताना मोठी स्वप्न बघा. आता सर बियाणी सर मला सांगत होते की आम्ही म्हणजे फार्मसिस्ट जे येतात ते फक्त टाय बी घालून मार्केटिंग करणं इथपर्यंत मर्यादित नाहीये. तो एक आमचा छोटासा पार्ट आहे आमच्या एज्युकेशनचा. पण आमच्यातले कित्येक मुलं उद्या पीएचडी करतील, रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये जातील. पोरांनो, वैद्यकीय शास्त्रामध्ये प्रचंड काम करणं गरजेचं आहे. कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलं, डोळ्यांनी न दिसणार एक विषाणू, सगळं जग जागेवर थांबलं की नाही. आतापर्यंत मानव जातीचं जेवढं नुकसान युद्धांनी केलं असेल ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त नुकसान हे रोगराई, वेगवेगळ्या आजारांनी मानव जातीचं नुकसान केलेलं आहे. अगदी देवीची लस ज्यानं शोधून काढली किंवा त्याला लसीचा जनक म्हणता येईल, जेनर, त्यानं लस जेव्हा निर्माण केली त्यावेळेस जगाला कळालं की अरे अशा प्रकारच्या लसीतनं आपण फार मोठी मानवहानी थांबवू शकतो. आणि याच्या अगोदर रोगराईचा इतिहास जर तुम्ही सगळा बघितला तर चीन मध्ये मिंग राजवट होती आणि चीन मध्ये पिवळ्या तापाची साथ आली. त्या पिवळ्या तापाच्या साथीमध्ये आजूबाजूच्या टोळ्यांनी चीनवरती आक्रमण केलं आणि अख्खी मिंग राजवट उद्ध्वस्त करून टाकली. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता, सगळी जनावरं मरून गेली आणि काय दुरावस्था झाली ती त्यांना ठाऊक आहे. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. नेपोलियन युरोप पादांक्रात करायला गेला, त्यानं युरोप जिंकला. 3 लाख सैन्य घेऊन गेला होता युरोप जिंकायला. शस्त्राच्या जोरावरती त्याला युरोप जिंकता आलं, पण तिथे हिवतापाची साथ आली आणि त्या साथीमध्ये त्याचं सैन्य तिथं टिकाव धरू शकलं नाही आणि उरलेलं सैन्य घेऊन त्याला परत मायदेशी परतावं लागलं. आजवरती मानव जातीला आव्हानं देणारे अनेक रोग, अनेक आजार डोळ्यासमोर उभे आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना सामोरं जाणं, त्या परिस्थितीला सामोरं जात असताना आपलं ज्ञान आपण वापरणं, नवनवीन पोरांनी संशोधनाच्या क्षेत्रात काही भन्नाट काम करता येईल का या संदर्भानं विचार करणं, किमान मोठी स्वप्न बघणं, मला वाटतं त्याची सुरुवात इथून व्हायला हवी. आमच्या डोक्यातच नाहीये की आम्ही संशोधनात जाऊ, नवीन काय काय शोधू. आमच्या डोक्यात एकच आहे, इथून बाहेर पडलं की नोकरी लागली पाहिजे, चांगलं पॅकेज मिळालं पाहिजे. इथपर्यंतच आम्ही शिक्षणाला बघायला लागलो. का आपल्याला वाटत नाही की आपण संशोधनाच्या क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे? का आपल्याला असं वाटत नाही की आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे? पोरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षण हे निवळ तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन नाही. ते उदरनिर्वाहाचं साधन नक्कीच आहे, पण केवळ उदरनिर्वाहाचं साधन शिक्षण नाही, हे तुम्ही आज समजून घ्या. अरे रस्त्यावरची जनावरं सुद्धा उपाशी मरत नाहीत रे. आपण तर माणसं आहोत. महात्मा फुले सांगायचे, आपलं ज्ञान समाजाभिमुख असलं पाहिजे. आपल्यापैकी कोणी इंजिनियर होईल, त्याला कळेल कोणत्या चौकात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, कशी बिल्डिंग बांधायची, किती FSI, किती TDR. पण त्याला कळलं पाहिजे पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना 2 मिनिट मी रस्त्यावरती थांबावं, पालिकेच्या इंजिनियरला विचारावं, जरा एस्टिमेट दाखव, मला पण थोडंफार कळतं. तुमचं ज्ञान समाजाभिमुख असलं पाहिजे. आपल्यापैकी कोणी डॉक्टर होतील, त्याला कळेल हॉस्पिटल कसं टाकायचं, किती रुपये खर्च करायचे, बँकेचा हप्ता कसा फेडायचा. पण त्याला असंही वाटलं पाहिजे की कधीतरी मी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावं, तिथल्या डॉक्टर सोबत बोलावं. औषध निर्माण शास्त्रामध्ये काम करत असताना आपल्याला कळेल आम्ही कोणत्या कंपनीत काम करावं, कसं मार्केटिंग करावं, कसं टार्गेट अचीव्ह करावं. पण आपल्याला हेही कळलं पाहिजे जगभरात या क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधन काय सुरू आहेत आणि आम्ही नव्यानं यात काय केलं पाहिजे. जोपर्यंत तुमचं ज्ञान समाजाभिमुख नाही तोपर्यंत त्या ज्ञानाची किंमत काय? आपलं ज्ञान समाजासाठी वापरता येईल का? मला वाटतं याचा विचार पोरांनो आजपासून करा. आपल्या डोक्यात जे ना नोकरी नोकरी नोकरी, नोकऱ्या तर करा रे बाबांनो, पण त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षणाकडे बघता येईल का? मला वाटतं हा विचार आपल्या मनात असला पाहिजे.
का आपल्या पोरांना वाटत नाही आपण उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं? आपल्या डोक्यात एकच आहे, नोकरी करा. काय परिस्थिती आज महाराष्ट्राची सगळ्या उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं? साहेब, टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कुठेही जातील, कष्ट करतील, पोट भरतील, त्यांचा अधिकार आहे. आपण कुठे आहोत? आपल्या डोक्यात एकच आहे, नोकरी लागली पाहिजे. काय त्या नोकरीत राम आहे? बरं, नोकऱ्या करायच्या, जरा मोठा विचार करूयात, काहीतरी वेगळं करूयात. मोठी स्वप्न बघायची ताकद मला वाटतं याच वयामध्ये आपल्यामध्ये आली पाहिजे. मला त्या अमिताभ बच्चनचा हेवा वाटतो. आज वय किती पोरांनो अमिताभचं? 80-82 वय. आकाशवाणीमध्ये तुम्ही पोरांनो आता जसं निवेदन करत होतात ना ताई, असं निवेदक पदाच्या नोकरीसाठी अमिताभ आकाशवाणीला इंटरव्ह्यूला गेले होते आणि आवाज चांगला नाही म्हणून अमिताभची नोकरी नाकारली. आणि त्याच आवाजाच्या जोरावर अमिताभ आज बॉलिवूडचा शहनशाह आहे. कोरोनाच्या काळात कुणीच कुणाशी बोलायला तयार नव्हतं. फोन लावल्यावर कुणाचा आवाज ऐकायला यायचा? आता याच्यापेक्षा काय करिअर असते मला सांगा? आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला अमिताभ टीव्हीवर आहे की नाही? कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लावताय. मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगताय. खरेदी केलेलं सोनं परत मुथूट फायनान्स मध्ये ठेवून कर्जही तेच काढायला लावताय. बरं, एवढंच नाही, कर्जाचे हप्ते फेडताना आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच आहे. थंडा थंडा पिऊन कुठं नाही अमिताभ. का आम्ही उद्योग व्यवसाय बरं बघा, 93-95 ला आम्ही गॅट करार स्वीकारला, खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं. तुमच्या माझ्या व्यापाराला, तुमच्या माझ्या व्यवसायाला राज्याच्या, देशाच्या, जगाच्या भिंती उरलेल्या नाहीत. चायनाला कळालं भारतात आणून काय विकायचं. जपानला कळतंय भारत मोठी बाजारपेठ आहे. अमेरिकेला कळतंय की भारत एक मोठी बाजारपेठ आहे. मग आमच्याच पोरांना का कळत नाही की भारत ही मोठी बाजारपेठ आहे आणि तिचा आपण वापर केला पाहिजे. आपलं खणखणीत नाणं आपल्याला बाजारात वाजून विकता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी अपेक्षित असणारे स्किल आपण या वयामध्ये आत्मसात केले पाहिजेत. का आपल्याला कळत नाही आपण उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार करा. 84-85 पर्यंत दुबईमध्ये काय होतं मला सांगा? तेलाचे पैसे होते फक्त, पण प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई, आता बिझनेस एक्सपो झाला दुबई. या लोकांना कळालं की जगातल्या लोकांना काय लागतंय ते त्यांनी तिथं निर्माण केलं कृत्रिमरित्या. आपल्याकडे तर भरभरून निसर्ग. का आम्हाला पर्यटनाच्या क्षेत्रात काही करता आलं नाही? का आम्हाला वैद्यकीय पर्यटन असा एखादा कन्सेप्ट घेऊन पुढे येता आलं नाही? का जगभरातल्या लोकांना आम्ही आमच्याकडे आकर्षित करू शकलो नाही? आमच्याकडे होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल, आयुर्वेद असेल, सगळ्यांना एकत्र येऊन का नवीन काही कन्सेप्ट जगाला भुरळ पाडतील असे निर्माण करता येऊ नयेत? परवा मी जेजुरीला गेलो होतो पोरांनो. जेजुरीला गेलता का कधी? आत्ता नाही गेला तर लग्न झाल्यावर जावंच लागतंय. परत ते 5 पायऱ्या उचलून न्यावं लागते वरती. मी दुबईला गेलो होतो. 4-5 MBA चे पोरं पुरी तिथं आलेले, MBA झालेले, आणि ते जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी विचारलं काय करता रे फोटो काढून? ते म्हणले दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हटलं आम्ही दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक म्हणलं आम्ही जेजुरीत घेऊन येणार, खालून वर गडावर पाय पाय घेऊन जाणार, आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणले 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा. म्हटलं मला हेवा वाटतो या पोरांचा की ज्यांना असं काही वेगळं करावं असं वाटतं. तुम्ही बघा परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्या कुछ तो तुफानी करते, तुफान केलो, कोट्यावधी अब्जावधी रुपयांची उलाढाल केली. आम्हाला आमची सोलकडी, आम्हाला आमचं लिंबू सरबत जगभरात का नेऊन पोहोचवता आलं नाही? आमच्याकडे अनेक गोष्टी आहेत पण आम्ही मार्केटिंगला कमी पडतो. रोज मार्केटिंगचे ट्रेंड बदलतात. जगात आपल्याला काय नेऊन पोहोचवायचं ते आपल्याला आता ठरवावं लागेल. मी लहान होतो आणि टीव्हीला पिक्चर असायचा रविवारी, मराठी पिक्चर, धूमधडाका, थरथराट, माहितीये ना?
आणि टीव्हीला एक जाहिरात लागायची लाईफ बॉयची. जाहिरात होती लाईफ बॉय हे जहा. हा, हे आमच्या पिढीला माहित आहे, तुम्हाला आठवत नाही. तंदुरुस्ती है वहा. आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं त्या जाहिरातीमध्ये दाखवलेली होती. भारतामध्ये क्रिकेटची क्रेज आहे. मला प्रश्न पडायचा की लाईफ बॉयने असली फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली असती. पण लाईफ बॉयची एवढी मोनोपोली होती, बाजारात जाऊन लोक साबण द्या नव्हती म्हणत, दुकानात जाऊन म्हणायची लाईफ बॉय द्या. इतका ट्रेंड होता लाईफ बॉयचा. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये बदलता आलं नाही. त्यावेळेला लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्थानी पिक्चर आलेला. करिश्मा कपूर फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केलं. फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय करिश्मा असताना. लक्सनं असं काय मार्केट कॅप्चर केलं. मग लाईफ बॉयला कळालं आता हे फुटबॉल बिटबॉल दाखवून जमणार नाही, आपण बदलावं लागेल. आणि मग त्यांनी लाईफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आणला. आणि जाहिरात काय होती, ते कॉलेजचा मुलगा आणि मुलगी पिक्चर गाडीवर चालले, ती पोरगी रागात उतरते आणि निघून जाते. ते विचारतं काय झालं, ती म्हणते पसीने के बदबू से परेशान. ती घरी जाते, पोरग ते लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येत आहे. आणि मग परत एकदा लाईफ बॉय गोल्ड मार्केटमध्ये आला. काळ आणि वेळेनुसार तुम्ही बदललं पाहिजे. आणि मला त्या मोतीचा तर एवढा हेवा वाटतो, वर्षभर पुढे असतंय कुणाच ठाऊक. दिवाळीला त्याने ठरवून घेतलंय वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि दिवाळीला दार वाजवायचं. आपण आपल्या स्ट्रेंथ, आपल्या विकनेस आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. आणि कॉलेजचेच दिवस आहेत ना, इथे आपल्याला आपल्या स्ट्रेंथ ओळखता येतात, आपले विकनेस ओळखता येतात. धम्माल करा, गॅदरिंग बिदरिंगचा माहोल तर आहे ना, मस्त एन्जॉय करायचा. हेच दिवस आहेत. आपल्याला कोण नंतर नाचू देतो. आता मला कितीही वाटलं इथं नाचावं गावं, येत नाही ती गोष्ट सोडा. पण कितीही ठरवलं तर आता शक्य आहे का. आता वेळ निघून गेली, कॉलेजचे दिवस गेले, परत ते कधीच मिळत नाही. गायला गळा लागतो, माझ्याकडे नरडे. मजा घ्या आता या दिवसांची.